नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला काही सांगायचं आहे. असं काही जे कदाचित तुमच्या मनात आधीपासून दडलेलं होतं, पण तुम्ही व्यक्त करू शकत नव्हतात. आज आपण बोलणार आहोत आयुष्याच्या त्या वाटांबद्दल जिथे आनंदही आहे, वेदनाही आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघर्षही आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधीतरी असे दिवस येतात जेव्हा वाटतं की आता काहीच शक्य नाही. मन तुटतं, अश्रू आवरत नाहीत आणि जग खूप मोठं व आपण त्यात खूप लहान आहोत असं वाटतं. पण सत्य हे आहे की आपण तुटत नाही, आपण घडतो. हो, त्या वेदनांमधूनच, त्या कठीण प्रसंगामधूनच आपण आपली खरी ओळख शोधतो. कधी विचार केलाय का, जर सगळं सोपं असतं तर तुमची ताकद, तुमचं धैर्य, तुमचा संयम कधी बाहेर आलाच नसता. माणूस सुंदर बनतो तो त्याच्या जखमांमुळे नाही, तर त्या जखमांवर त्याने बांधलेल्या हास्यामुळे. आणि म्हणूनच तुमचा संघर्ष हा तुमचं ओझं नाही, तुमचा संघर्ष हा तुमचा मुकुट आहे. कधी कधी देव तुमच्या आयुष्यातील लोक दूर करतो, कारण त्याला तुमचं मन रिकामं करायचं असतं, ज्यात तो नव्या लोकांना, नव्या संधींना आणि नव्या स्वप्नांना जागा देऊ शकेल. तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे पडलात, पण प्रत्यक्षात देव तुमचा मार्ग स्वच्छ करत असतो. जीवनात पडल्यावरच उभं राहण्याची किंमत कळते. तुम्हाला माहिती आहे का, झाडाची मुळं जमिनीत जितके खोल जातात तितकंच ते आकाशात वर चढू शकतं. म्हणूनच तुमचं दुःख, तुमचे संघर्ष हे काही तुम्हाला खाली खेचत नाहीत, ते तुम्हाला वर जायची ताकद देत आहेत. रसिक हो, व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की द्या. तुम्ही कधी स्वतःकडे लक्ष दिले? कधी शांत बसून स्वतःला विचारले, मी खरं तर कोण आहे? मी काय करू शकतो? मी किती मजबूत आहे? बहुतेक लोकांनी हे कधी केलेलंच नसतं, कारण आपण कायम दुसऱ्यांना खुश करण्यात, दुसरे काय म्हणतील याचा विचार करण्यात आणि इतरांच्या अपेक्षेत अडकलेलो असतो. पण आज, हो, आज या क्षणी स्वतःकडे परत या. स्वतःचं मन ऐका, शांतपणे, हळूवार. काहीतरी आतून आवाज येईल, तू करू शकतोस, तू पुरेसा आहेस. तुझ्या वेदनांमधून गेलास, त्या तुला मोडायला नाही तर तुला बनवायला आल्या होत्या. जीवन खूप सुंदर आहे, पण ते सुंदर दिसतं तेव्हा जेव्हा आपण स्वीकारायला शिकतो. जे आपल्या हातात नाही ते सोडायला शिकतो, जे मिळाले त्याची किंमत करायला शिकतो आणि ज्या गोष्टी आपल्याला दुःख देतात त्यांच्याकडून शिकायला शिकतो. कधी कधी तुमचं मन स्वतःशीच भांडू लागतं. का मी? का माझ्याकडेच हे प्रश्न? का माझ्याच वाट्याला हा संघर्ष? पण विश्वास ठेवा, तुम्हाला हा मार्ग दिलाय तो काहीतरी खास कारणासाठी. तुमच्यात अशी शक्ती आहे जी अनेकांना दिसतही नाही, आणि देव फक्त त्यांनाच कठीण परीक्षा देतो जे त्यातून पार होऊ शकतात. एक लक्षात ठेवा, शेवट म्हणजे शेवट नसतो. शेवट म्हणजे नवं काही सुरू होण्याचा संकेत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंधार झाला की सूर्य उगवण्याची वेळ जवळ येते. आजचा हा प्रवास, हे शब्द कदाचित तुम्हाला हलकं करतील, कदाचित एखादी आठवण जागी करतील, कदाचित तुम्हाला सांगतील की तू एकटा नाहीस. कुठेतरी कोणीतरी तुझ्यासारखाच संघर्ष करतोय आणि कुठेतरी कोणीतरी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. आयुष्य ही शर्यत नाही, ही एक यात्रा आहे. हळू चाललात तरी चालेल, पण थांबू नका. थोडा वेळ निशब्द व्हा, पण हार मानू नका.
तुमचं स्वप्न उशिरा पूर्ण झालं तरी चालेल, पण ते तुमचं असू द्या, तुमच्या धडपडीचं फळ असू द्या. आणि शेवटी लक्षात ठेवा, कोणतीही रात्र कायमची नसते आणि कोणताही अंधार अनंत नसतो. तुम्हा सर्वांचा प्रकाश तुमच्यातच आहे, फक्त त्याला पुन्हा उजळू द्या. तो तुम्हाला पुढच्या वाटेवर नेईल, तुमच्या स्वप्नांपर्यंत, तुमच्या ध्येयांपर्यंत आणि तुमच्या त्या आयुष्यापर्यंत जिथे तुम्ही म्हणाल, हो मी हे करू शकलो. तुम्ही महान आहात, तुम्ही शक्तिशाली आहात आणि या सगळ्यात सुंदर म्हणजे तुम्ही अजूनही यशस्वी होणार आहात. जर या शब्दांनी तुमच्या मनाला थोडासा आधार दिला असेल तर हा व्हिडिओ इथे संपत नाही. ही तर तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. कितीही अंधार झाला तरी तुमच्यातला प्रकाश कधीच मरत नाही. उभं राहा, चालत राहा, कारण तुमचं स्वप्न अजूनही तुमची वाट बघते. अशाच भावना जागवणाऱ्या प्रेरणादायी व्हिडिओसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मजबूत आहात आणि उद्या तुमचंच आहे.